धमकीच्या गुन्ह्यामध्ये गँगस्टर प्रसाद पुजारीला अटक करण्यात आली आहे। विक्रोळीतील बांधकाम व्यावसायिकाला त्याने धमकी दिलेली होती। आईच्या जामिनासाठी पुजारीनं बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याची माहिती आहे। 2019 मधील गोळीबार प्रकरणामध्ये पुजारीच्या आईसह 10 जणांना अटक करण्यात आलेली होती। शिवाय प्रसाद पुजारीवर सुद्धा यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। विक्रोळीतील बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्या प्रकरणामध्ये गँगस्टर प्रसाद पुजारी याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर सुद्धा यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आपल्या आईच्या जामिनासाठी त्यानं व्यावसायिकाला ही धमकी दिलेली होती। 2019 मध्ये गोळीबार प्रकरणामध्ये पुजारीच्या आईसह 10 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि याच सगळ्या संदर्भात आता विक्रोळीतल्या बांधकाम व्यावसायिकाला पुजारीनं धमकी दिलेली होती आणि याच धमकीच्या गुन्ह्यामध्ये गँगस्टर प्रसाद पुजारीला अटक करण्यात आली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, काय या सगळ्या संदर्भात आता पुढे नेमकं घडू शकतं? पोलीस तपासात नेमकी काय माहिती आणखी समोर आली? रिद्धी, पाहिलं तर विक्रोळीतील बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन प्रसाद पुजारी ह्याला पोलीस शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे। अटकेनंतर त्याला जिल्हा न्यायालयात हजर देखील करण्यात आलेले आहे। पुजारी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात त्याचा शोध आहे तो सुरू होता। या प्रकरणी तक्रारदार बांधकाम व्यावसायिक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत। विक्रोळी परिसरातच ते आपल्या कुटुंबियांसोबत राहतात। डिसेंबर 2000 साली प्रसाद पुजारीच्या आदेशावरून सहकाऱ्यांनी गोळीबार देखील त्यांच्यावरती केलेला होता। याच प्रकरणी आता गुन्ह्यात 10 जणांना पोलिसांनी अटक केलेली असून आता पोलिसांच्या ताब्यामध्ये प्रसाद पुजारी आहे। त्यामुळे या संदर्भात आणखीन गुन्ह्याच्या देखील पोलीस आहेत तो तपास करतात। आणखीन गुन्हे आहेत जे प्रसाद पुजारीवरचे आहेत त्या संदर्भात देखील पोलीस आहेत ती चौकशी करतील। परंतु अनेक वर्षाची या ठिकाणी करण्यात आलेली पोलिसांची शोध कार्यानंतर प्रसाद पुजारीला आता जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद निखिल सगळ्या माहितीसाठी।